या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. पहाटेच्या धडकेनंतर टायरांचा ज्वालामुखी, आवळी फाट्यावर आयशर ट्रक आगीत खाक, 20 लाखांचे नुकसान. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आळवी फाटा येथे आज पहाटे 5:30च्या सुमारास टायरने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकसह त्यामधील नवीन टायर जळल्याने सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार KA-22AB 1643 क्रमांकाचा आयशर ट्रक बेळगावहून रत्नागिरीकडे वाहनांचे नवीन टायर घेऊन जात होता. चालक येलगुंड यल्लाप्पा धनुर्धर हा ट्रक चालवत होता. पहाटेच्या सुमारास ट्रक आवळी फाट्यानजीक आला असता त्याची दुभाजकाला डिव्हायडर धडक झाली. धडकेनंतर ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत ट्रकमधील टायरपर्यंत मजल मारली. मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी धुराचे लोट आणि आगीच्या उंच ज्वाला पाहून एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आंबा हायवे महामार्गाचे पोलीस अंमलदार अतुल निकम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोल्हापूर व मलकापूर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच हायवे ट्रॅफिक विभागाचे पोलीस अंमलदार दीपक पाटील, सत्यजित भाट व अनिकेत डोंगळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 ॲम्ब्युलन्स सुपरवायझर संपत पाटील व लता धुमाळ यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत ट्रक आणि त्यातील टायर पूर्णपणे जळून खाक झाले होते. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.